कोकणची कन्या सपना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। थांबा। तर इथे आता संध्याकाळी 4:30-5 वाजलेले आहेत आणि ताई आणि भाऊजी पण आलेले आहेत, म्हणजे माझी बहीण आणि भाऊजी आलेले इकडे नाटळला, म्हणजे काकांना आणि अक्काला भेटण्यासाठी। आणि त्यांच्यासोबतच आम्ही जाणार आहे कणकवलीला, म्हणजे रात्रीची ट्रेन आहे, तर त्यामुळे म्हणजे रात्री 8:30ची गाडी आहे, तर त्यांच्यामुळे मी विचार केला की त्यांना म्हणजे ते येणारच होते भेटायला पण आणि काकांना आणि अक्काला बघायला। तर मी विचार केला की त्यांना सांगितलं तुम्हीच या, मग एकत्र सगळे जाऊ। आणि हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये, तर पाऊस बघू शकतात, खूप भरपूर असा पाऊस आहे। जेव्हापासून आम्ही इकडे मुंबईला गावी आलोय ना मुंबईवरून, तर त्यावेळेपासून भरपूर कंटिन्यू असा पाऊस चालू आहे इकडे। आणि आता थोडा कमी झाला की आम्ही निघू ह्याला जाण्यासाठी, कणकवलीला जाण्यासाठी। बसलो तर थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही आता निघालो कणकवलीला जाण्यासाठी। तर भाऊजी आणि ताई आलेलेच आहेत, तर गाडी ते घेऊन आले होते, तर आता कणकवलीला जाण्यासाठी आम्ही निघतो। आणि काका आणि अक्का थोडेसे इमोशनल पण झाले होते, कारण की आता आम्ही मुंबईला निघालो, आता गणपतीशिवाय काय घरी कोण, म्हणजे दादा येतील नागपंचमीला, पण गणपतीशिवाय कोण भेटणार नाही सगळेजण, त्यामुळे इमोशनल पण झाले होते। तर तो सीन काही मी घेतला नाही, शूट नाही केलं, कारण की ते बाय बाय करण्यातच आमचा सगळा टाइम गेला। आणि आता पोहोचतोय आम्ही इथे आता कणकवलीला ताईच्या घरी। तर आम्ही येऊन पोहोचले आता कणकवलीला, मुंबईला जाण्यासाठी आता प्रवास परत करायचा आहे। आणि आम्ही आमच्या बहिणीकडे येऊन पोहोचले, तर सायंकाळची जेवण बनवते। तर माझी बहीण राहते इथेच राहते, पण आता भाऊजींची पोस्टिंग झाली, त्याच्यामुळे आता ते कणकवलीला आता शिफ्ट झाले। तर आम्ही निघालो घराकडून, तर तुम्ही व्हिडिओ बघितलात, आम्ही ट्रॅव्हलिंग केलेला। आणि आता आम्ही पोहोचले कणकवलीला, आता इथे मस्त मस्त जेवण करणार। आणि हा माझा भाचा रोहन, हाय कर। आणि हा इथे मंथन, आणि हा एक इथे अतरंगी भाचा माझा, हाय कर बाबू, हाय कर, हाय कर। आणि हा माझा भाचा बाबू, हाय कर। आणि माझी बहीण ताई, हाय कर। आणि ताई आमची मस्त मस्त जेवण बनवते, आणि आता मस्त अशी जेवण बनवते। आम्ही जेवणार, काय काय जेवण बनवलं मी तुम्हाला नंतर दाखवते। माझे भाऊजी, भाऊजी हाय करा। तर इथे मस्त असं ताईने जेवण बनवलं, तर जेवण करून आता आम्ही निघणार आहे स्टेशनला जाण्यासाठी, कारण की आता ट्रेनला अर्धा तास बाकी राहिलेला आहे। तर आता आम्ही इकडे, बाकी सगळे समोर बर्थडे सेलिब्रेशन आहे तर तिकडे आहेत, आणि आता आम्ही निघणार आहेत स्टेशनला जाण्यासाठी टाटा बाय बाय करून। बाकीची सगळे इकडे आहेत बघा, बर्थडे इकडे, रोहन आणि अबीर तिकडे गेलेत बर्थडेला। तर ताईला मी बाय बाय केलं, आणि त्यानंतर आता आम्ही पोहोचतोय तिथे स्टेशनला। तर स्टेशनला सोडायला भाऊजीच आले होते, तर गाडी घेऊन ते सोडायला आले। त्यानंतर आता आम्ही इथे मालवणी पदार्थ काय, म्हणजे मालवणी खाजा वगैरे काय भेटतं तर ते घेतलं। त्यानंतर अनाउन्समेंट पण झाली, आणि आम्ही इथे बसलोय आता गाडीमध्ये। गाडी व्यवस्थित टायमावरती होती, आणि कन्फर्म तिकीट पण आहे, आणि पाऊस पण जोरात आहे। आता परत कधी गणपतीला आता गावी येऊ, त्यावेळेला तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला भेटतील। तर त्यासाठी तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ट्रॅव्हलिंगचा आता आम्ही आनंद घेतो इथे। तर इथे मस्त असं आता प्रवासाला सुरुवात पण झालेली आहे, आणि मस्त असं झोपून देणार आता। इथे आता सकाळ झालेली आहे, त्यानंतर आता इथे वाजलेले आहेत सकाळचे, म्हणजे ट्रेन पोहोचलेली आहे, आता पनवेलला पोहोचत आलेली आहे। आणि आता तुम्हाला दाखवते 4:28 झालेले आहेत, आणि आम्ही आता उतरणार आहे पनवेलला, म्हणजे सकाळ झालेली, सकाळचे 4:30 झाले, आणि आम्ही पनवेलला पण उतरलो। मस्त असा प्रवास झाला, गाडी व्यवस्थित टायमावरती आली। त्यानंतर आता पनवेलला उतरलो, पनवेलला उतरून आता आम्ही निघालेत नेरुळला, घरी जाण्यासाठी नेरुळला। तर असा होता हा आमचा गावचा प्रवास। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे गावावरून इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे असा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।